पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत अर्जुनचा. संदीप 11 डेनोली टीम ओपनिंग पेअर मैदानाकडे मार्गस्थ करा. चांगला सामना प्रेक्षक वर्गाला अनुभवता येईल. संदीप 11 डेनोली आणि त्यांच्या फाईट करताना पाहायला मिळेल संघ मोरिया 11 खाटेकर. चला सामना सुरू होतोय. आघाडीचे फलंदाज मैदानाकडे मार्गस्थ करा. संदीप 11 डेनोली टीम. पहिल्या फेरीची चौथी मॅच. चला ओपनिंग पेअर मैदानाकडे मार्गस्थ करा. संदीप 11 डेनोली टीम. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 5 ओव्हर करता 25 मिनिटाचा टाइम इथनं काउंट केलं जात आहे. विनंती आहे थोडं स्पीडअप करा. संदीप आणि त्यांच्या समेत हरेश हे आघाडीचे दोन फलंदाज खेळकडीकडे मार्गक्रमण करतायत. हे सलामीची जोडी ही ओपनिंग पेअर या मॅच मध्ये संदीप 11 डेनोली टीमची. हे आघाडीचे दोन फलंदाज आता खेळपट्टीकडे मार्गक्रमण करत असताना क्षेत्ररक्षण सज्ज झालंय. मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाचा डीप मध्ये आहे मिड विकेट आणि त्याचबरोबर एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑनच्या दरम्यान. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट इनफिल्ड मध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन लाईक फिल्डर मिड ऑफ द दी अगदी वरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक टाकण्याकरता येत आहेत अनिकेत मोरिया 11 खाटेकर टीम कडून. 5 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमला टाइम दिलं जातं व्यवस्थापन समितीच्या वतीनं 25 मिनिटांचं. 2:15 ही सध्याच्या घडीला स्थानिक वेळ. मॅचेस ऑन. सामना सुरू होत असताना स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील हरेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या सोमेत संदीप. एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, एक अनुभवी फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटमधील भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला गणलं जातं तो हरेश आपल्याला पाहायला मिळेल सलामी फलंदाजाच्या भूमिकेत. ऑल इज सेट. अंपायर ग्रीन सिग्नल. रवी अप्पा बाबरे आहेत मेन अंपायरच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत सुभाष सर. मॅच इज ऑन. पहिला बॉल राईट आर्म राऊंड टू विकेट. लाऊड अपील. बॅट चिकट आणि विकेट किपरनं टिपलाय झेल. विनायक खाटेकरनं ही कॅच आपल्या हातामध्ये पकडली आहे. पहिला गडी बाद होतोय ऑन व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. गोल्डन डकची शिकार. हरेश बॅक टू द पॅव्हिलियन. संदीप 11 डेनोली टीमला पोहोचलाय. हा पहिला धक्का. गडी बाद. नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण जे दाखल झालेत नंबर 3 वर. सुरुवात तर धमाकेदार केली आहे बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेतनं. पहिल्या बॉल वरती त्याला विकेट मिळाली आहे. कॉन्फिडन्स आता त्याचा दुणावला असेल. आत्मविश्वास त्याचा कुठेतरी वाढला असेल आणि अशा स्थितीमध्ये पाहायचंय काय स्ट्रॅटेजी त्याची असेल स्ट्रायकिंगला प्रवीणच्या विरुद्ध. विकेट ऑन व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या बॉलवरती सुयश मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाकरता. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील न्यू बॅट्समन प्रवीण ऑन स्ट्रायकिंग एंड. या बॉलला बाकफुट देऊन हुक केलाय. फाईन लेगचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे आउटफील्ड फास्ट. फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर केलाय आणि हा चेंडू लॉंग लेग सीमारेषेची सफर करतोय. येतोय तो चौकार प्रवीण यांच्या बॅटमधून. गुड शॉट.
या 4 धाब्यासोबत सध्याच्या घडीला खातं खुलं होत असताना बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली क्रिकेट संघाचा काउंट होतोय. बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली क्रिकेट संघाचं सध्याच्या स्थितीला सिंगल धाब्यासोबत 9 या आकड्यावरती. स्टील 2 गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकाचा. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील संदीप. डेड बॉल सिंगल फ्रॉम अंपायर. पंचांचा इशारा आलाय, पंचांचा सिग्नल आला डेड बॉलचा. धावसंख्या धावफलकावरती 9. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील संदीप. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जबरदस्त गती, भन्नाट वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. अगदी हॉटस्पॉट्स मध्ये कॉरिडॉर वरती बॉलिंग होत असताना अनिकेतची राऊंड विकेट उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी थोडासा स्विंग होणारा हा बॉल लाईन इथे मिस केली. स्ट्रायकिंग एंडला संदीप यांनी आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्याच्या घडीला स्थिरावलेली, विसावलेलं हे धावफलक 9 या आकड्यावरती. स्टील 1 गो. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर विकेट किपरनं सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय हा झेल. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली टीमला. संदीप बॅक टू द पॅव्हेलियन. हा दुसरा धक्का. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली अनिकेतची. एसट्यांच्या पाठीमागे आतापर्यंत 2 झेल टिपले विकेट किपर विनायक खाटेकर यांनी आणि आता 9 या आकड्यावरती हा दुसरा गडी बाद होतो. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. एका यशस्वी षटकाची सांगता होताना इथे पाहायला मिळाली. 9 धावाच्या षटकामध्ये आल्या, परंतु 2 विकेट आघाडीचे दोन्ही फलंदाज आता गमावले, ते म्हणजे संदीप इलेव्हन ढेनोली या क्रिकेट टीमनं. प्रवीण आणि त्यांच्या साथीने बॅटर आता एंटायर होतं. बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती योगेश. 9 ला सध्या 2 लॉस अशा स्थितीमध्ये हे धावफलक पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संदीप इलेव्हन ढेनोली क्रिकेट संघाचं दुसरं षटक टाकण्याकरता येतात विनायक खाटेकर. विके कम्स इनटू द अटॅक. मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंडला सामोरे जातील प्रवीण आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या समवेत न्यू बॅट्समन पाहायला मिळतो योगेश. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती विनायक ओव्हर द विकेट. पहिला बॉल रनवे मध्ये थोडा व्यत्यय आला. अंपायर सिग्नल इट्स अ कॅन्सल बॉल. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण 9 धावा धावफलकावरती. ह्या वेळेला पहिलाच बॉल आपटबार. अंपायर सिग्नल इट्स अ कॅन्सल बॉल. हाफ पिच वरती जर पहिला बॉल तुम्ही पिच केला तर तो डेड बॉल असेल. त्यानंतरचे येणारे पुढील सर्व बॉल हे नो बॉल म्हणून काउंट केले जातील. हा नियम आहे या स्पर्धेचा आणि पंचांच्या वतीने तशी वॉर्निंग आता गोलंदाजाला नक्कीच देण्यात आली आहे. या बॉलला फटका इथे फसलाय. बॉल हवेमध्ये. गल्ली आणि थडब्यांच्या पाठोमागे फिल्डर बॉलच्या पाठमोरा होता, परंतु त्याला अडवणं बॉल सहज शक्य झालं नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि लास्ट मोमेंटला हा बॉल देखील वेगानं ट्रॅव्हल होत असताना डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो तो चौकार. चार धावेसोबत सांघिक धावफलक फ्लाय होत असताना बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली क्रिकेट संघाचं चौकारानंतर रन झालेले आहेत 15. माफ करा 15 नाही तर 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 4 धावा ऍड होत असताना 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 13 रन स्कोर कार्ड वरती. या बलीला फुलर लेंथ अंडरआर्म स्टाईल चॉप करत असताना शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फक्त दिशा देण्याचा मानस एकदा वाढ होत असताना बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक आता सिंगल धाबेसोबत पोहोचताना पाहायला मिळेल पुढे 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. दिस इज द सेकंड ओव्हर बिंग बोल्ड बॉल विनायक. हे डावाचं दुसरं षटक मार्गस्थ आहे विनायक यांचं. स्ट्रायकिंग एंडला सध्या पाहायला मिळेल बॅट्समन योगेश जो दाखल झाला खेळपट्टीवरती नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती.
या बलीला बागफुटू देऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडे आणि अस्थिर रक्षक एस के सदाशिव खाटेकर यांनी टिपलायचे. आणखीन एक फलंदाज होईल बाद. विनायक यांच्यासाठी हे पहिलं सुयश, तर ही तिसरी सांघिक सफलता फिल्डिंग करणाऱ्या मोरिया 11 खाटेकर संघाकरता. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येताना पाहायला मिळेल. निरंतरता आता ठेवता येत नाहीये बॅटिंग करणाऱ्या संदीप 11 डेनोली क्रिकेट संघाला. तिसरा गडी बाद होतोय. बॅटर एंटायर ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 5. 5व्या क्रमांकावरती खेळपट्टीकडे मार्गस्थ होत आहेत भावेश. चौदाला सध्या 3 लॉस अशा स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ संदीप 11 डेनोली. मोठं संकट आता समोर आहे. अशा स्थितीमध्ये संकटावरती मात जर करायची असेल तर धीरोदत्तपणे फलंदाजी करावी लागेल प्रवीणच्या साथीने आणि बॅट्समन भावेशला, जो सध्या आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. या बलीला ड्राईव्ह केला हा बॉल. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. मिळेल ती फक्त एकच धाव या बॉल वरती. पहिला बॉल अगदी मिडल ऑफ द बॅट. कॉन्फिडन्स आता वाढला असेल भावेशचा. एक धाव वाढ होत असताना संदीप 11 डेनोली टीमच्या खात्यामध्ये हे धावफलक पोहोचले सिंगल रन सोबत. 15 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील प्रवीण. आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधनं या इनिंग मध्ये येताना पाहायला मिळालेत. या बॉलला फुल टॉस होता, फक्त गाईड केलाय, दिशा दिली आहे. विकेट किपर बीट, शॉर्ट थर्ड मॅन बीट. बॉल वेगाने निघून चाललाय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. गवताला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे येते तो आणखीन एक चौकार प्रवीण यांच्या बॅटमधून. पॉवर प्ले मध्ये सध्याच्या घडीला धावा येणं हे उपयुक्त आहे, हे गरजेचं आहे बॅटिंग करणारा संदीप 11 डेनोली क्रिकेट संघाकरता. आणि त्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. चौकारासोबत रन झालेले आहेत 19. या बलेला लेनचा अप्रतिम वापर. बॅकफुटत येऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल मध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलनं यशस्वी षटकाची सांगता करत असताना विनायक खाटेकर 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट आणि 2 षटकांच्या अंती धावफलक पोहोचले बॅटिंग करणाऱ्या संदीप 11 डेनोली क्रिकेट संघाचं. गडी गमावल्यानंतर 3-19 या आकड्यावरती 9.50 धाब्याची धावगती. 2 षटकांच्या पाठीमागे. पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर ही धावसंख्या या खेळपट्टीवरती थोडीशी नाकोशाने निराशाजनक करणारे आहे, परंतु प्रवीण आणि त्यांच्या साथीनं भावेश या दोनही फलंदाजांना आता गिअर चेंज करून टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. 3 षटकांचा केला जुनी बॅलन्स आहे पहिल्या इनिंगचा आणि पाहायचं आहे कशा पद्धतीने आता स्ट्रॅटेजी बनवतील प्रवीणच्या सोबत स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन भावेश. अनिकेत येत आहेत सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. इंडिव्हिज्युअल त्यांचं हे दुसरं तर सांघिक डावाचं हे तिसरं षटक सुरू होत असताना डीप मध्ये आहे बॅकवर्ड पॉइंट, लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग, मिड ऑन आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल डीप मध्ये मिड विकेट लॉंग ऑनच्या दरम्यान. बॉलर तयार होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत. राऊंड स्टंप. पहिला बॉल लोवो फुल टॉस ऑन साइडला अलॉंग टू द कार्पेट गॅप मध्ये एक्झिक्यूट केला स्ट्रोक. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु अजिबात रस दाखवलेला नाही, इंटरेस्ट दाखवला नाहीये तो म्हणजे स्ट्रायकिंग एंड मध्ये बॅट्समन प्रवीण. मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल धावेसोबत सांघिक धावफलक पोहोचेल 20 या आकड्यावरती. षटक सुरू असताना तिसरं अनिकेत यांचं. स्ट्रायकिंग एंडला समोर जातील प्रवीण, ज्या फलंदाजांना आतापर्यंत या मॅच मध्ये एकतर्फी किल्ला लढवला. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये हा चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि तिचा गेल्या लॉंग ऑनच्या फिल्डरनं स्वीकार. हाताचा पिसारा फुल होत असताना टिपलाय हा सोपा झेल. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या संदीप 11 डेनोली टीमला. सेट झालेला बॅट्समन आता येतोय तंबूच्या दिशेला. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. सहाव्या नंबरवरती पोहोचतात परेश. 20 ला सध्या 4 लॉस. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या जोखानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसे सध्याच्या घडीला फलंदाजीचा क्रम कोसळतोय बॅटिंग करणाऱ्या संदीप 11 डेनोली क्रिकेट संघाचा. अनिकेतसाठी वैयक्तिक या डावाचं हे तिसरं सुयश तर सांगे की 4थी सफलता मोरिया 11 खाटेकर संघाकरता. लॉंगॉनच्या फिल्डरनं चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. या बलेला देखील आउट स्विंगर बट अंपायर सिग्नल इट्स वाईड. अतिरिक्त दिशा खराब आहे, लाईन खराब आहे, भरपूर बाहेर हा बॉल स्विंग होत असताना एक्स्ट्रा रनचा इशारा पोहोचला
मेन अंपायर रवी अप्पा यांच्या माध्यमातून आणि एक्स्ट्रा रन सोबत हे धावफलक पोहोचत 21 या आकड्यावरती. षटक तिसरं सुरू असताना अनिकेत यांचं या षटकामध्ये देखील एक सफलता त्यांना मिळाली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ, गुड लेंथ वरून बाउन्स घेत असताना एक्स्ट्रा पेस आणि त्याचबरोबर सरप्राईज बाउन्स. रायझिंग डिलिव्हरी फ्रॉम अनिकेत आणि ही लाईन स्ट्रायकिंग एरियावरती रीड करता आली नाही आहे. बॅट्समन भावेशला येतोय तो डॉट बॉल. सेकंड स्पेलमध्ये देखील धुवाधार भन्नाट बॉलिंग करत असताना अनिकेत मोरिया 11 खाटेकर क्रिकेट संघाकरता विकेट नंतर एक्स्ट्रा रन आणि त्यानंतर केलेलं हे कमबॅक, हा डॉट बॉल. या वेळेला आडवा बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन येथे देखील चांगली आहे. सातत्यानं कॉरिडॉर मध्ये हॉटस्पॉट वरती बॉलिंग होत असताना अगदी आउटसाइड ऑफटिक पिचिंग होतीये. लेंथ वरती चांगला कंट्रोल आहे, रिथमॅटिक ऍक्शन आहे, रनवे चांगला आहे, फॉलो थ्रू दमदार आहे. अशा स्थितीमध्ये फलंदाजासाठी सध्याच्या घडीला डॉमिनेटिंग बॉलिंग, नामोहरण करणारी गोलंदाजी सुरू आहे. लागोपाठचा येतोय तो दुसरा डॉट बॉल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, लो फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर, बॉल चालला निघून वेगानं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय तो चौकार. फक्त दिशा दिली, फाईन स्वीप. 4 धावा वसूल करतो स्ट्रायकिंग गेनला बॅट्समन भावेश आणि हे सांघिक धावफलक 4 धावे सोबत वेगानं पुढे बहरतंय. 25 आकड्यावरती. स्टील 1 टू गो. तिसऱ्या षटकाचा एक बॉल शिल्लक. ड्रिंक्स ट्रॉली रेडी. या वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, रिले कॅचची संधी जरूर होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न होता अनिकेतचा कॅच टिपण्याचा, परंतु वेगवान स्ट्रोक, अगदी जबरदस्त वेग होता या स्ट्रोक वरती. स्टेप आउट झाले होते. ओव्हरचं बॉलर डेड खेळण्याचा प्रयत्न, लास्ट मोमेंटला गोलंदाजाच्या हाताला चेंडू जरूर ब्रश झाला. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला संधी होती रिले कॅच टिपण्याची, परंतु त्या संधीचं सोनं झालं नाही. एकदा वाट होत असताना बॅटिंग करणारा संदीप पिल्ले पण डेनुले टीमच्या खात्यामध्ये एंड ऑफ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावरती 26 धावा. 4 गडी गमावल्यानंतर 3 ओव्हर नंतर आता ड्रिंक्स टॉली जाते मैदानामध्ये. संदीप यांना खातं खुला करता आलं नाही. हरेश देखील स्वतः बाद झाले. त्यानंतर मिड ऑर्डरला प्रवीण यांनी 4 चौकार लगावत असताना 17 रनचं कॉन्ट्रीब्युशन केलं. योगेश देखील झटपट बाद झाले आणि सध्याच्या घडीला भावेश 6 बॉलमध्ये 7 रनचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन देत असताना परेश यांच्या साथीनं. गोलंदाजीचा जर विचार केला, 2 षटकं हाताळली अनिकेत यांनी. 16 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. त्याचबरोबर विनायक यांचं 1 षटक ज्याच्यामध्ये 10 धावा आणि 1 विकेट येताना पाहायला मिळाली. तब्बल 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. स्प्रे अवेलेबल नाहीये. ला 4 विकेट लॉस अशा स्थितीमध्ये हे धावफलक बॅटिंग करत असताना टीम संदीप पिल्ले पण डेनोली क्रिकेट संघाचं. चला घाई करा, क्षेत्ररक्षण करणारा संघ मोरिया 11 खाटेकर. अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायचे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. चौथं षटक टाकण्याकरता येत आहेत दौलत. पहिला बॉल लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला. फिंगर मोड केले होते, बोटं विखुरली होती. लेंथ वरून थोडासा फिरकी घेत असताना बॉल सर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन कद होतोय. हा येतोय डॉट बॉल. फिरकी आक्रमणानं सुरुवात केली. दौलत यांनी व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे आणि पहिल्या बॉलवरती त्यांना प्रभावित केलंय. या बॉलला शॉट ऑफ गुड लेंथ, सरप्राईज बाउन्स. अंपायर सिग्नल, इट्स अ वाईड बॉल.
पंचांचा एक्स्ट्रा रनचा इशारा, एक्स्ट्रा धावेसोबत हे धावफलक पोहोचतंय. 27 आकड्यावर. पहिल्या बॉलवरती फिरक, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती वेग, अंपायर बॉल, 1 बाउन्स चान्स. ह्या बलीला देखील फसवलं. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल अगदी पिचिंग झाल्यानंतर लेग स्टिक वरून थोडासा स्विंग होतोय. लास्ट मोमेंटला रिलीज पॉइंट वरून पाहिलं तर ज्या पद्धतीनं बॉल रिलीज करतायत दौलत, ही लाईन रीड करणं सहज शक्य नाहीये. स्ट्रायकिंग येण्यावरती फलंदाजा करता येतो. तो या षटकातील हा दुसरा डॉट बॉल. धावफलक स्थिरावलेलं 27 वर. टप्प्याबरोबर आता दोन्ही बाजूनं बॉलला वळवण्यामध्ये वाकबगार असलेला गोलंदाज दौलत बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना त्या बॉलला बाकफुट देऊन हा पंप पूल केला. फिल्डर उपस्थित आहे. टीममध्ये विकेटला झाली मिस्टेक, क्षेत्रच्याकडून झाले चूक आणि बॉल अगदी त्याच्या दोन्ही पायांमधून फरार झालाय. मिडविकेट बाउंड्री यांच्या पलीकडे हा येतो मिसफिल्डचा चौकार. कशाही काही होणार परंतु धावा येणं गरजेचं आहे आणि त्या 4 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाचं तंत्र कुठेतरी चुकलं आणि त्याचा मोबदला आता मोजावा लागेल मोरया 11 खाटेकर क्रिकेट संघाला. चौकारानंतर रन झालेले आहेत 31 ऑन बोर्ड. पाठीमागे जी साइड स्क्रीनच्या समोर गाडी पार केलेली आहे. यावेळेला इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, कव्हरच्या दरम्यान दर्जेदार ड्राईव्ह केला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पाठीमागे. येतो तो चौकार. विनंती आहे वाहन चालकाला ब्लॅक स्क्रीनच्या समोर जी गाडी पार केली आहे व्हाईट कलरची थोडी बाजूला घ्यायची आहे. रिफ्लेक्शन होतं मैदानामध्ये आणि खेळाडूंना नक्कीच अडथळा येतोय. व्यवस्थापन समितीच्या वतीने सूचना आहे. स्कोर पोहोचलाय 4 धाबेसोबत. 35 आहे आकड्यावर. या वेळेला व्हाईट बॉलचा सिग्नल, अंपायरचा आणखीन एक रन एक्स्ट्रा ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात आणि हे धावफलक पोहोचेल 36 या आकड्यावर. एक्स्ट्रा कव्हरला जो ड्राईव्ह केला स्ट्रायकिंग गेनला बाबेशनं, अ व्हेरी मच कॉन्फिडन्स स्ट्रोक, परफेक्ट क्रिकेटिंग स्ट्रोक. लाईन इथे देखील चांगली आहे. स्विंग अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल. या वेळेला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये जरूर परिवर्तन केलं. विकेट किपरचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट देण्याचा, झालाय ओव्हर थ्रो आणि अशा स्थितीमध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला फेक कलेक्ट करता आले सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि पंचांचं बोट आता येते आबालाकडे. लेग बाच्या स्वरूपात एक धाव, त्याचबरोबर फलंदाज होते धाबाद. 4थं षटक समाप्त होते दौलत यांचं. 4 षटकांच्या अखेरीस हे धावफलक पोहोचले बॅटिंग करणाऱ्या टीमचं. 37 या आकड्यावरती. भावेश बाद होत आहेत. न्यू बॅट्समन इंटायर होते निलेश ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 7. पहिल्या डावाचं अंतिम आणि अखेरचं षटक टाकण्याकरता येतात विपुल बॉलिंग ट्रॅकवर. ला सध्या 5 लॉस. अर्धा संघ गारद होतोय बॅटिंग करणाऱ्या संदीप 11 डेनोली क्रिकेट संघाचा. 4 ओव्हरच्या अंती रन झालेले आहेत 37. 9.25 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करत असताना संघ संदीप 11 डेनोली. विपुल येत आहेत अंतिम षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग गेनला सामोरं जातील परेश आणि नॉन स्ट्रायकिंग गेनला त्यांच्या समेत जॉईंट होतात बॅट्समन निलेश ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 7. पहिल्या डावाचं शेवटचं षटक. कॅप्टननं बॉल सोपवलाय विपुलच्या हातामध्ये. 4 षटकांमध्ये आतापर्यंत कंट्रोल बॉलिंग. या मैदानाचा जर विचार केला तर 4 ओव्हरमध्ये संदीप 11 डेनोली सारख्या एका बलाढ्य टीमला 37 धावसंख्येपर्यंत आता रोखून ठरलंय. 9.25 धाब्याची धावगती.
पहिला बॉल राईट आर्म राऊंड स्टंप, अगदी ऑफ स्टिक पासून भरपूर बाहेर, दिशा भरकट आहेत. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होईल आणि अतिरिक्त धावसंख्येसोबत हे सांघिक धावफलक पोहोचेल 38, 38 या आकड्यावर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुट येऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. गती जबरदस्त आहे, वेगानं आता इम्प्रेस करतोय. इम्पॅक्ट दाखवत असताना आपल्या स्पीडचा अंतिम षटकामध्ये विपुल. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट बॉल केलं जाणार हे कमबॅक धावफलक स्थिरावलेलं 38, 38 या आकड्यावरती. अंतिम षटक सुरू असताना पहिल्या इनिंगचं विपुल यांचं. या बलीला शॉर्ट ऑफ गुड लेंथ, वेगवान बाउन्स, अंपायरकडे अपील करण्यात आलं. विकेट किपिंग पहा विनायक खाटेकर यांची. अतिशय जबरदस्त स्टंपिंगच्या स्वरूपाच्या स्पर्धेमध्ये हा पहिला गडी बाद होताना पाहायला मिळेल आणि हा 6वा धक्का एकंदरीत पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली क्रिकेट संघाला. परेश बॅक टू द पवेलियन. क्षणार्धात त्या ठिकाणी विकेट किपरनं बॉल आपल्या हातामध्ये कैद केला आणि क्षणाचाही विलंब न करताना त्या ठिकाणी बेल्स उद्ध्वस्त केल्या. अप्रतिम क्षेत्रक्षणाचा बहारदार नजराना नमुना आपल्याला पाहायला मिळाला. डोल्याचं पाडणं फेडणार एसटी रक्षण विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय विनायक खाटेकर यांना. सुंदर कामगिरी करत असताना विकेट मिळेल विपुल करता. ही पहिली, त्याचबरोबर सांघिक हे 6वं सुयश मोरिया इलेव्हन खाटेकर संघासाठी. या बलीला बॅटची कडा जरूर घेतली, शॉट थर्डमॅनला प्रयत्न चांगला केला. कॅच जरूर ड्रॉप झाली, परंतु लास्ट मोमेंटला धावा देखील वाचवण्यामध्ये यश आलं. फिल्डर सदाशिव खाटेकर यांना स्वतःला स्टेज केलं अगदी डायव्ह लगावत असताना. 1 रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली टीमच्या खात्यात आणि सिंगल रन नंतर हे स्कोर कार्ड पोहोचेल 39, 39 या आकड्यावर. या बलीला लो फुलटॉस बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, लॉंग ऑनचे मिस्टेक झाली आहे दौलत यांच्याकडून आणि लास्ट मोमेंटला हा बॉल बाउंड्री लाईनला भेदून चाललाय सीमारेषेच्या पाठीमागे. येतोय तो चौकार. मिसफिल्डच्या या 4 धावा अंतिम षटकामध्ये कशाही काय होणार, परंतु धावा येणं गरजेचं आहे. नितांत आवश्यकता आहे रनची बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली टीमनं आणि झालेली ही मिसफिल्ड. लॉंग ऑनच्या फिल्डर दौलत यांच्या वतीनं 4 रन ऍड होत असताना चौकारानंतर टीमची टोटल 43, 43 या आकड्यावरती. स्टील 2 गो. 2 बॉलचा खेळ जुनी शिल्लक. या बलीला ड्राईव्ह केला, हा बॉल स्ट्रेट टू द बॉलर्स. अगदी बॉल जमिनीला गुदगुल्या करत आता निघून चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम बहारदार नमुना, बेमिसाल टायमिंग आणि या बॉलवर देखील येत आहेत 4 धावा संदीप इलेव्हन ढेनोली टीम करता. 4 धाबेसोबत धावफलक पोहोचले 47, 47 या धावसंख्येवरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण जरूर या स्ट्रोक वरती झाले. अगदी बॉडी पोझिशन, स्टेट टू वॉच द बॉलर, वेट ट्रान्सफर केला, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं. यावेळेला देखील विषेपमध्ये चॉप केलं. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. देवा दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेक इथे कलेक्ट करता आल्याने बॉलर लास्ट मोमेंटला बॅकअप करतील विकेट किपर. तिसऱ्या रनचा प्रयत्न, आता विकेट इथे गमवावी लागेल. अंतिम बॉलवरती 2 धावा येतात, त्याचबरोबर 1 गडी आता गमावलाय बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन ढेनोली क्रिकेट संघाने. एंड ऑफ अ फर्स्ट इनिंग, फर्स्ट सेशन. 5 षटकांचं पहिलं सत्र झालंय कंप्लीट. 7 गडी गमावल्यानंतर सांघिक धावफलक 49, 49 या धावसंख्येवर पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि 50 रनचं टार्गेट आता आहे सेकंड इनिंग मध्ये मोरिया इलेव्हन खाटेकर या टीम समोर. चला, द्वितीय फेरीची पहिली लढत एमजी स्पोर्ट्स देवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ साई स्पोर्ट्स सरलगाव. दोन्ही टीमचा कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच. विनंती आहे टॉससाठी त्वरित आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस कबॉल्स कक्षामध्ये, जिथे केली जाईल द्वितीय फेरीतील
पहिल्या सामन्याची नाणेफेक बाळूदादा वारगडे यांच्या शुभ हस्ते. अरविंदजी वारगडे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करूयात. एमजे स्पोर्ट्स दहिवली आणि त्यांच्या अंगेस फाईट करताना पाहायला मिळेल टीम साई स्पोर्ट्स सरलगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या आपण कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर इन फ्रंट ऑफ टॉस का बॉस. एमजे स्पोर्ट्स दहिवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. साई स्पोर्ट्स सरलगाव टीमचे कॅप्टन. विनंती आहे टॉससाठी त्वरित आपण रिपोर्टिंग करायचं टॉस का बॉक्स कक्षामध्ये. 4 ओव्हरची मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना साई स्पोर्ट्स सरलगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल संघ एमजे दहिवली. 50 धाब्याचं लक्ष कशा पद्धतीनं गाठेल सेकंड इनिंग मध्ये टीम मोर्या 11 खाटेकर. ऐकूयात सुनीलजी शिलके यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. हॅलो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दहिवली वर्सेस साई स्पोर्ट्स सरळगाव या दोन संघांदरम्यान नाणेफेक कक्षामध्ये झाली आणि साई स्पोर्ट्स सरळगाव संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकली आहे. पाहायचं आहे त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल आणि पारंपरिक रीतीने ते मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये त्याने घेतलेला आहे. यानंतर आपण तयार राहायचं आहे. चला जाऊया या सामन्यातील दुसऱ्या सत्राकडे. तिथे संदीप 11 देहनोलीची फलंदाजी आपण अनुभवली आणि फलंदाजी अनुभवत असताना 49 धावा धावफलकावर जोडल्या. 50 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 10.00च्या धावगतीने या 50 धावा बनवायचे आहेत मोर्या 11 खाटेकर या संघाला. गोलंदाज क्रमांक 1 साठी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल परेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक परेशच्या माध्यमातून इकडे मात्र हाताळलं जाईल. स्वतःला तयार करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण इथे मात्र सजलं गेलेलं आहे. आणि पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर 2 जे क्षेत्ररक्षक असतात लॉंग ऑन लॉंग ऑफ असतो. यावेळेस लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स आहे आणि लॉंग ऑफ आहे तो खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये ठेवला गेलेला. या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज परेश तयार असतील. 50 धावा रोखायचे. 10.00ची धावगती. द गेम इज ऑन. पहिला चेंडू आणि पहिलाच मोठा ब्लास्ट. व्हॉट ए पॉवरफुल दिस वन हिट इज ऑल द वे फॉर 6 रन्स. पहिल्या चेंडूवर सुरुवात दमदार. विनायक नावाचा हा फलंदाज आहे. खऱ्या अर्थाने पायांमध्ये चेंडू ठेवला होता आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलेला आहे या मैदानाच्या बाहेर. आणि हा 6 धावांनी इथे मात्र सुरुवात झाली. षटकाराने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीचे फटके ज्या वेळेस एखाद्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये येत असतात त्या वेळेस गोलंदाज कुठेतरी बॅकफुटला जात असतो, वेगळा विचार करत असतो, अधिक प्रयोगशील होत असतो. आणि ती प्रयोगशीलता त्याच्या जर पत्त्यावर पडली नाही तर फलंदाज निश्चितच त्याचा जास्तीत जास्त लाभ घेत असतात. गोलंदाज तयार.
इथे शॉर्ट पिचिंग आहे, इथेही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू फळीचा संपर्क आलाय का? पंच मात्र स्थिर आहेत. फक्त आणि फक्त निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली जोरदार अपील, लाऊड अपील होती. उत्साह फार होता. खऱ्या अर्थाने बॅडली निडेड इथे ब्रेक थ्रू त्यांना हवा आहे, परंतु तो या अगोदरच्या चेंडूवर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आला नाही. चेंडू फळीचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू, गोलंदाजाचा कमबॅक. इथे ऑप्स्टनच्या बाहेर निघून खऱ्या अर्थाने बॅकफूट पंच करायचं होतं. पंच आमच्याकडे वळतात नटराजन स्टाईलने. इथे मात्र दोन्ही हात बाहेर विस्पारतायत आणि हा चेंडू वाईट घोषित केला जातो. अवांतर एक धाव धावपलकर जोडली जाईल. धावपलक सप्तपदीची आठवण करून देणार 7 धावा धावपलकावर. परेश पुन्हा एकदा तयार झालेले आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला विनायक. याही बेस पायांमध्ये ठेवलेले आहे. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्क. व्हॉट अ ग्रेट वर्क. Fantastically done by the batsman. Yes, it is 4 runs. 11 धावा यावेळेस या धावपलकर जोडले गेलेले आहे. निश्चितच आपण पाहू शकाल हा जो फलंदाज आहे खऱ्या अर्थाने त्याला तुम्ही बॅट पॅडमध्ये जर चेंडू दिला तर अशा पद्धतीने फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. काय सुरुवात इथे मात्र अप्रतिम करून दिलेली आहे आपल्या संघाला आणि संघाचे स्वतः कर्णधार मोरिया 11 खाटेकर संघासाठी विनायक खाटेकर नावाचा हा फलंदाज. 11 धावा धावपलकर. 50 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण 4 चेंडू जरी हाताळले असतील तरी 1 चेंडू वाईड होता, म्हणजे 3 चेंडू इथे मात्र लिगल आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. धावपलकर धावा आहेत 11. इथेही समोर ठेवले. बिगिट करायचा होता. झेल घेण्याची संधी. इथे मात्र साधा सोपा झेल धरतीला दान केला जातोय. जो फलंदाज आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय त्या फलंदाजाला इथे मात्र जीवनदान दिलं जात आहे. हा कॅच सुटलाय की इथे मात्र पुढे मॅच सुटते. पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ज्या वेळेस चांगल्या फलंदाजाचे झेल सुटतात त्या वेळेस तो फलंदाज अतिशय वेगाने त्वेषाने इथे मात्र फलंदाजी करताना आपल्याला आपण पाहतोय बऱ्याचदा क्रिकेटमध्ये. आणि या सामन्यामध्ये तशीच फलंदाजी इथे विनायकच्या माध्यमातून केली जाईल का? शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेस बाउन्स कंट्रोल केलाय आणि काय फटका सजवलाय आणि हा चेंडू डेड. इथे जी पिच तयार केलेली आहे पिच मेकरने खऱ्या अर्थाने गोलंदाजांना एक फार मोठी सूचना दिली असं म्हणायला हरकत नाही. आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज ज्यावेळेस निश्चितच क्रीजवर स्वतःला तयार करतो त्यावेळेस त्याला 2 पोर्शन दिसतात. एका पोर्शनवर सिमेंट पिच आहे आणि दुसरा जो पोर्शन आहे खऱ्या अर्थाने सॉइल पिच आहे. आणि म्हणूनच गोलंदाजाला खऱ्या अर्थाने 2-3 गोष्टींवर एकदाच लक्ष ठेवावं लागतं. गोलंदाज तयार असेल. 13 धावा धावपलकर. इथेही समोर ठेवलाय. ऑफसाईडच्या बाहेरून फोर्सेबल स्ट्रोक इथे मात्र सजवला गेला. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षकाला वेगाने चेंडू अडवला. फेकी झाली. 1 धाव धावपलकर जोडण्यात आली आणि या एका धाव्याने धावपलक एकने वाढत असताना 14 पर्यंत जाऊन पोचलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकाल. मनु स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृतिचषक 2022 हे पर्व आहे मित्रांनो. मुरबाड तालुक्यातील एक अव्वल मानांकित स्पर्धा आहे. शेवटच्या चेंडूवर स्विच हिटचा अप्रतिम नजराना मित्रांनो आपण अनुभवला आणि तो चौकाराला 18 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. काय अप्रतिम सुरुवात इथे मात्र मोरिया 11 खाटेकरची झालेली आहे. आणि सुरुवात करत असताना खऱ्या अर्थाने आपण गणरायाची आराधना करतो आणि गणरायाच्या नावाने या संघाचं निश्चितच नाव आहे मोरिया 11 आणि ते मात्र सुरुवात चांगली झाली असे म्हणायला हरकत नाही आहे. 50 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना 18 धावा आतापर्यंत या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. क्रमांक 2चं षटक घेऊन संदीप 11 डेनवली संघाकडून आपल्याला पाहिजे नवीन गोलंदाजाची वर्णी लागेल. यावेळेस प्रवीण नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तयार झालेला आपण निश्चितच पाहू शकाल. गोलंदाजीमध्ये तो खरं तर किती प्रवीण आहे
आपल्याला त्याची गोलंदाजी सांगून देईल. पहिला चेंडू फुलटॉस आहे, दिशा सुद्धा खराब होती. पंच आमच्याकडे वळले. याही वेळेस वाईट चेंडू इथे मात्र घोषित केला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर संधी गमावली गेली, परंतु एक धाव तरी सुद्धा धावपलकर जोडली आहे. 19 धावा धावपलकर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत विनायकच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण अनुभवलेला आहे. दौलतनी एक चौकार दरम्यान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवला. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर डेक हिट केला जातोय आणि यावेळेस खऱ्या अर्थाने मिसटायमिंग होता, परंतु तरी सुद्धा लॉंग स्टॉप रिजनमध्ये एक चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराने धावपलक 4ने वृद्धिंगत होत असताना 23 ऑन द बोर्ड. 23 धावा यावेळेस या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 50 धावांचं संरक्षण करणं अलीकडच्या काळाच्या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने तितकं सोपं नसतं. गोलंदाज म्हणून तुम्हाला खूप 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 काही अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. वेगवेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. गती परिवर्तन करावं लागेल. ऑफ कटर, इन कटर अशा अनेक गोष्टी असतात ज्यांच्यावर तुम्हाला प्रभुत्व मिळवावं लागेल. कारण फलंदाजीची लेवल ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगली झाली आहे आणि यावेळेस गोलंदाजाने ते करून दाखवल्या. फर्निचर डिस्ट्रॉयड केलं, दांडी गुल केली फलंदाजाची. क्रमांक 1चा धक्का यावेळेस लागला मोरया 11 खाटेकर या संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना विनायक बॅक टू द पॅव्हिलियन. तेवीस धावा धावपलकर असताना विनायक बाद झालेले आहेत. पाहायचं यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवीदास अवेलेबल असतील. दौलत आणि त्याच्या साथीने देवीदास आहेत. आतापर्यंत सुरुवात चांगली राहिले, फलंदाजी खऱ्या अर्थाने चांगली राहिली. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि 23 धावा ऑलरेडी या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद झाला व्यक्तिगतरित्या धावपलकावर त्याने धावा जोडल्या. मला वाटतं 17. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दरम्यान त्याचं इथे मात्र राहिलंय. गोलंदाज तयार असेल. प्रवीण पहिला चेंडू यावेळेस लॉक केले. चेंडूला झेल घेण्याची संधी नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. अप्रतिम फटका दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने त्याला स्लॉक केले, स्वीप केले असं म्हणायला हरकत नाही आणि स्वतःच्या आतमध्ये चेंडूला घेतलं आणि त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे धाडला असेल म्हणायला हरकत नाही. 4 धावा या धावपलकावर जोडल्या गेल्या. धावपलक आपण पाहिलं तर 27 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. 27 धावा धावपलकावर. प्रवीण याची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर तितकी धारदार नाही आहे. इथेही समोर ठेवल्या, ऍडजस्टमेंट करून चेंडूला खऱ्या अर्थाने मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अयशस्वी झाला. या फलंदाजाचा धावपलक स्थिर असताना इथे मात्र आपण पाहू शकतो 27 धावा धावपलकावर आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रवीणच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाते. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेले आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार सुद्धा आलेले आहेत आणि एक गडी सुद्धा बाद झालेले आहे. अतिशय नाट्यमय रीतीचं हे P2चं षटक प्रवीणच्या माध्यमातून. जर्सी नंबर 11 प्रवीण इज गेटिंग रेडी वन्स अगेन दिस टाइम. Fuller lane put away nicely. Fieldsman available into the deep, fielded that ball successfully. Returns it. Meanwhile, batsman had enough time to collect one single. With the help of this one single, score is now 28 with the loss of 1 wicket. This is the second over. 50 is the target. We are watching the match in between Sandeep 11 Denoli versus Moria 11 Khategar. This is the match of first round and last match in between these two teams. This time ball is into the air for long time. There is a chance for fielder. Unsuccessful attempt, drops that catch and 2 runs have been completed successfully. There is attempt on third. 3 runs have been completed successfully. Yes it is, and this is the completion of second over. After the end of second over, score is 31 with the loss of 1 wicket. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावपलकावर लागल्या आणि एक गडी आतापर्यंत बाद झालेल्या. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या त्या आणि या षटकामध्ये
13 धावा इथे मात्र खर्च झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करायची विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संदीप 11 संघ क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करा. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल असतील आणि त्यावेळेस निश्चितच मिडल कॉन्फरन्स तुम्ही करू शकता आणि त्यावेळेस तुम्हाला ती मुभा असेल. आणि धावफलक आता पाहिलं तर आपण 31 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मोरिया 11 काटेकर संघ दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना निश्चितच आपण पाहतोय. हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान आहे. थोडेफार बॅरियर्स आहेत खऱ्या अर्थाने. विद्युत वाहक तारा मैदानाच्या आतमध्ये आहेत. तेवढा बॅरियर्स जर स्वप्नील या मैदानामध्ये नसता तर हे मैदान अव्वल दर्जाचं एक मैदान निश्चितच आपल्याला पाहायला मिळालं असतं. ग्रीनरी आहे. साम्राज्य कक्षाच्या समोर सर्वीकडे वृक्षवल्ली आम्हाला पाहायला मिळते. वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरी आळविती. गोलंदाज तयार असेल. आणि हा जो परिसर आहे खऱ्या अर्थाने व्हेजिटेबल्समध्ये फार चांगली क्रांती ज्यांच्याकडे आहे आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये फार मोठ्या तत्वावर इकडे मात्र चांगल्या पद्धतीने पिकं घेतली जातात आणि म्हणून एक ग्रीनरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. शेती त्याचबरोबर पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन इकडच्या नागरिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं. हा चेंडू फुलटॉस आहे. चेंडूला वळवलाय. मनगटी ताकद मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. व्हॉट ए गुड लुकिंग शॉट फॉर 4 रन्स. काय चौकार दाखवला इथे मात्र या फलंदाजाने. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. चेंडूची वाट पाहिली आणि गोलंदाजाची वाट लावली असं म्हणायला हरकत नाही. या 4 धावा धावपलकर जोडल्या जातील. धावपलक 4 ने बाटत असताना 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावपलकावर. परेश तयार. इथे या बेस समोर ठेवलेला आहे. क्रॉस बाटेड फटका आपल्याला लाफ्टेड शॉट पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये अवेलेबल होते. त्याने चेंडू आडवला. फेकी झाली. 1 धाव या धावपलकावर जोडण्यात आली. धावपलक 36 पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावांची यानंतर गरज असेल. 14 धावा तुम्हाला 2.4 षटकामध्ये जर रोखायचे असतील तर निश्चितच फक्त आणि फक्त गडी बाद करणं हा एकच पर्याय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला उरतोय. स्विच इट अटेम्प्टेड. देर वॉज अ चान्स ऑफ catch, drops it. Meanwhile, one single run has been collected. Second run also completed by those batsmen. Good running between the wickets with the help of these 2 runs. Score is now 38 with the loss of 1 wicket. परेशला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. 38 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. स्विच इट अटेम्प्ट केला होता. संधी होती क्षेत्ररक्षकासाठी झेल घेण्याची. त्या संधीचं सोनं केलं गेलं नाही. अगदीच त्याच्या समोर पुढ्यात चेंडू पडला. या षटकातील 3 चेंडूंचा काही आतापर्यंत झालाय आणि पाहायचं यानंतर 3 चेंडू कसे असतील. फक्त आणि फक्त 5 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केलेले पाहतो आहेत. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. या बे चेंडूला कनेक्ट केलंय चांगल्या पद्धतीने. हा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अवेलेबल आहेत. डीप मिड विकेट रिजनकडे जाणारा फटका आपण पाहिला. चेंडूला टोळवलं होतं. खऱ्या अर्थाने बिगिट करायचा होता. टायमिंग मिळालं नव्हतं आणि हवेमध्ये खेळण्यामध्ये सक्सेसफुल ठरले नव्हते. 1 धाव तरी सुद्धा आली. एकेरी दुहेरी धाव या विजयाच्या समीप पोहोचवेल इथे मात्र खाटेकर संघाला. 39 धावा धावपलकर. इथे शफल झाले होते. खऱ्या अर्थाने ऑफस्टिकच्या बाहेर आले होते. फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे थोडा वळला परंतु त्याला उसळी अधिक मिळाली. कधी कधी एखाद्या सरफेसमधून बाउन्स मिळवणं गोलंदाजासाठी फार कठीण होत असतं. गोलंदाजाच्या नाकी नऊ येत असतात कारण खेळपट्टी साथ देत नसते. इथे मात्र अनएक्सपेक्टेडली बाउन्स मिळाला आणि गडी बाद होण्यापासून वाचला असंही म्हणूयात. गोलंदाज तयार. इथे स्विच इट अटेम्प्टेड. व्हॉट ए ग्रेट शॉट. व्हॉट ए ग्रेट कनेक्शन. फ्लॅटेड सिक्सर. काय अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि ग्रामीण क्रिकेट या अर्थानेच आता मात्र जास्त रंजकदार होते. रोमहर्षक होते कारण फलंदाज अशा पद्धतीचे फटके सजवताना निश्चितच आपण पाहतोय. अशा पद्धतीच्या फटक्यांची सुरुवात निश्चितच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झाली आणि अलीकडच्या काळामध्ये मला खऱ्या अर्थाने स्वप्नील मॅक्सवेल नावाचा फलंदाज आठवतो की स्पिनरच्या विरोधात ज्या पद्धतीने तो खेळतोय ते फटके अप्रतिम आहेत. खऱ्या अर्थाने IPL मध्ये मागच्या सीझनमध्ये आपण मॅक्सवेलला RCB कडून या पद्धतीचे फटके खेळताना बऱ्याचदा अनुभवलेला आहे. वेस्ट इंडिज संघाचे 5 गडी बाद झालेले आहेत आणि
71 धावा धावपलकर आहेत. षटकं किती सुरू आहेत? 20 षटकं संपलेली आहेत. माझ्यापर्यंत माहिती खऱ्या अर्थाने इथे मात्र काही मान्यवर आहेत माहिती पोहोचवतात, त्यांचं लक्ष तिकडे सुद्धा आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटपासून आपण निश्चितच वेगळे राहू शकत नाहीत. आणि भारतामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात जरी झाली नव्हती, खऱ्या अर्थाने क्रिकेट सुरुवात झाली इंग्लंडमध्ये, परंतु अलीकडच्या काळात आपण विचार केला तर भारतामध्ये क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत क्रिकेट इथे मात्र खेळलं जातं. अगदी तुम्ही पाहिलं तर कुठे कुठे आपल्याला हेल्मेट्स, पॅड्स, चांगल्या पद्धतीच्या बॅट्स वापरायला पाहायला मिळतील, तर कुठे कुठे फक्त आणि फक्त एखादी लाकडी बॅट घेऊन सुद्धा आणि वेळेनुसार प्लास्टिक बॅटने सुद्धा इथे मात्र क्रिकेट खेळलं जातं. भारत हे राष्ट्र क्रिकेटचं इतकं वेडं मानलं जातं. पाहायचंय भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना निश्चितच सुरू आहे. 71 धावा धावपलकर लागलेले आहेत. 20वे षटक आहे. 5 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू किती बाहेर आहे, लेग स्टंपच्या खूप 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 खूपच बाहेर. एक धाव धावपलकर जोडली गेली. धावपलक आपण पाहिलं तर यावेळेस 46 धावा इथे मात्र धावपलकर जोडल्या. या संघ निश्चितच ज्यांच्या नावाने खेळतोय संदीप 11 चे सर्व संदीप गोलंदाजी मार्कवर आलेले निश्चितच आपण पाहू शकता. जर्सी नंबर 100. हा चेंडू निर्धाव आहे. खऱ्या अर्थाने जर्सी नंबर 100 एक शांत संयमी अशा पद्धतीचं सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे. स्वरांबरोबर चांगल्या पद्धतीने वार्तालाप साधत असतात, सर्वांचं क्षम कुशल विचारत असतात आणि ज्या ज्या वेळेस क्रिकेट खेळतात शिस्तीचं प्रदर्शन करत असतात. संदीप तयार. गोलंदाज तयार. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू इथे मात्र पिच केलाय. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. एसटी रक्षकाने थोडी सुमार कामगिरी जरी केली असेल तरी हा चेंडू निर्धाव अंतिमता इथे मात्र राहिलाय, हे तितकंच खरं आहे. धावपलक आपण पाहिलं स्थिर आहे. 46 धावा धावपलकर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेला आपण पाहू शकाल. संदीप 46 रन्स ऑन दी बोर्ड. इथेही समोर ठेवलं तर खऱ्या अर्थाने वळण घेण्याच्या प्रतीक्षेत गोलंदाज होता, परंतु केळपट्टीने यावेळेस साथ दिली नाही. परफेक्शन लेव्हल ऍप्लिकेशन लेव्हल कुठेतरी कमी पडली असं म्हणायला हरकत नाही. एक धाव अतिरिक्त आली. धावपलक एकने पुढे केलं. 47 धावा धावपलकावर आलेल्या आपण पाहू शकता. जर्सी नंबर 100. यावेळेस समोर ठेवले. मला असं वाटतं अर्जुनाला ज्या पद्धतीने माशाचा डोळा दिसत होता, या गोलंदाजाला फक्त आणि फक्त स्टंप्स दिसतात की काय, आणि ते स्टंप्स हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातो. वारंवार अनसक्सेसफुल अटेम्प्ट आहे. यावेळी चेंडू अतिरिक्त इथे मात्र फेकावा लागेल. 48 धावा धावपलकर. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. यावेळेस लेंथ कुठेतरी आखूड केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आखूड टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र थोडा बाउन्स सुद्धा मिळाला होता. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आणि 3 चेंडू वाईड, या दोनच गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. इथे बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त गाईड केले, चेंडूला दिशा दिली असं म्हणायला हरकत नाही. स्वीपर कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होता. चेंडूवर आला, फेकी झाली. एक धाव धावपलकावर जोडली गेली आणि या धावपलक एकने पुढे जात असताना 49 धावा धावपलकावर इथे मात्र लागलेले आहेत. गोलंदाजाचा जर्सी नंबर 100 आहे आणि या षटकामध्ये 3 00 आलेले आहेत आणि एक धाव सुद्धा आलेली आहे. आता जर्सी नंबर तर कंप्लीट झालाय, यानंतर दुसरं काय होते का पाहायचं आहे. आणि हा सामना इथे मात्र संपलेला आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवला फलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये मोरिया 11 काटेकर या संघाने, आणि निश्चितच मोरिया 11 काटेकर संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन असेल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दाखवलात. संदीप 11 देहनोली संघ शिस्तबद्ध शिस्तप्रिय क्रिकेट तुम्ही नेहमीच दाखवत असता. याही वेळेस त्या शिस्तीचं प्रदर्शन झालं. तुमचंही गोड कौतुक असेल. हार्ड लक, टफ लक संदीप, हरेन, प्रवीण, यश, भावेश अँड ऑल टीम. या सामन्याच्या सामनावीराचा जर आपण विचार केला तर विनायक नावाचा फलंदाज होता. 17 धावा धावपलकर जोडल्या होत्या. त्याचबरोबर दौलत नावाचा फलंदाज सुद्धा होता. निश्चितच त्याने सुद्धा 18 धावा धावपलकर जोडल्या होत्या. परंतु दोन्हीही निश्चितच मला असं वाटतं खेळाडूंनी